my dear friends. So, welcome again in the chapter number 9, that is optics. Okay, so in the last lecture, we had seen some basic terminologies which are related to the spherical mirrors. Spherical mirrors, जसं की आपल्याला माहिती आहे, आपण त्याला दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं होतं. पहिला होता कॉन्केव्ह मिरर, दुसरा होता कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स दोघांचे रिलेटेडचे काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आपण डिस्कस केलेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये तुमचा पोल असेल, त्याच्यानंतर सेंटर ऑफ कर्व्हेचर असेल, रेडियस ऑफ कर्व्हेचर असेल, प्रिन्सिपल ॲक्सिस असेल, प्रिन्सिपल फोकस असेल, फोकल लेंथ असेल, या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या होत्या मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या होत्या. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे तर ते म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्केव्ह मिरर, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्व्हेक्स मिरर कशा प्रकारे होतं आणि त्याच्यानंतर एक दोन आणखी बेसिक डेफिनेशन्स येतील ते आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. सो लेट्स सी रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्केव्ह मिरर. सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्केव्ह मिरर. पहिलं मी इकडं लिहितो रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्केव्ह मिरर. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्केव्ह मिरर. आता बघा, याचा आपण जेव्हा विचार करतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्केव्ह मिरर, तर पहिली गोष्ट कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय आहे ते आपल्याला माहित आहे. तर कॉन्केव्ह मिरर हा आपला अशा प्रकारचा आहे कॉन्केव्ह मिरर, नो प्रॉब्लेम. आता हा कॉन्केव्ह आहे का कॉन्व्हेक्स आहे अजून आम्हाला माहित नाहीये. हा फक्त याचं तोंड इकडं आहे म्हणून आपण त्याला कॉन्केव्ह नाही म्हणणार आहे. तर आपल्याला याच्यावरती जे कोटिंग केलेलं आहे तर ते कोटिंग कोणत्या साईडला आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि कोटिंग जर इनर साईडला असेल तर तो कॉन्व्हेक्स मिरर झाला, कोटिंग जर आउटर साईडला असेल तर तो कॉन्केव्ह मिरर झाला. ठीक आहे, फाईन. तर आता याच्यावरती कोटिंग बघूयात आपण कोणत्या बाजूला आहे. हा जर माझा कॉन्केव्ह मिरर असेल तर ऑब्व्हियसली माझं कोटिंग जे आहे ते कुठं असायला पाहिजे, शायनी मटेरियलचं जे कोटिंग आहे ते कोणत्या बाजूला असायला पाहिजे, आउटसाईडला असायला पाहिजे. ठीक आहे, फाईन. तर हे समजा मी रेड कलरचं आपलं जे कोटिंग असतं ना मिररवरती, कधी कधी तुम्ही जर प्लेन मिरर, फुटलेला मिरर जर पाहिला असेल तर त्या मिररच्या मागच्या बाजूला लाल कलर दिलेला किंवा सिल्वर कलर दिलेला वगैरे पाहिलेलं असेल. तर ते काय असतं, ते सिम्पली ते तुमचं शायनी जे मटेरियल आहे तर त्याचं ते कोटिंग असतं, जिथून लाईट पलीकडे जाऊ शकत नाही. त्या कोटिंगमुळं त्या ग्लासचा जो ट्रान्सपरंट नेचर असतो तर ते बदललेलं असतं. ठीक आहे, फाईन. सो हा आपला काय आहे, कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आहे. आता या कॉन्केव्ह मिरर मध्ये पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे पोल असतो. आणि हा पोल समजा हा आमचा काय आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. काय आमचा हा प्रिन्सिपल ऍक्सिस. या प्रिन्सिपल ऍक्सिस वरती हा इथं पोल असणार आहे आपला. ठीक आहे. कोणतीही डिस्टन्सेस तुम्ही ऑप्टिक्स मध्ये जेव्हा मेजर करता तर ती सर्व डिस्टन्सेस मेजर करत असताना त्या मिररच्या पोल पासून मेजर केलेले असतात. मग ते राईटला असू द्यात, लेफ्टला असू द्यात, अपसाइड असू द्यात, डाऊन साइड असू द्यात, सर्व डिस्टन्सेस मेजर करत असताना तुम्ही ती सर्व डिस्टन्सेस कुठून मेजर केलेले असतात, तर पोल पासून मेजर केलेली असतात. ठीक आहे. आता आपल्याला इथं रिफ्लेक्शन बघताना करायचं काय आहे, तर काही पॅरलल रेज घ्यायचे आहेत विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. मग समजा आपण इथं काही पॅरलल रेज घेतले प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असलेले. समजा हा पहिला रे आहे जो की प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे, त्याच्यानंतर हा समजा दुसरा रे आहे जो प्रिन्सिपल ऍक्सिसला अगेन पॅरलल आहे. हा इकडे तिसरा रे आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असलेला, आणि हा इकडे चौथा रे आहे, हा पण प्रिन्सिपल ऍक्सिसला कसा आहे, पॅरलल आहे. ठीक, हरकत नाही. हे सगळे येणारे रेज असल्यामुळं यांना आम्ही काय म्हणतोय, कसले रेज आहेत, हे येणारे असल्यामुळे कसले रेज आहेत, इन्सिडेंट रेज. Incident rays. So the parallel rays which are coming from the left of the concave mirror. ठीक आहे, हे पॅरलल रेज आहेत, कुणीकडून आलेले आहेत, लेफ्ट साइड कडून. आणि आपण अगदी सुरुवातीच्या काही सेशन्स मध्ये पाहिलेलं आहे, जेव्हा कधी आपल्याला ऑप्टिक्सच्या रिलेटेड
इमेज फॉर्मेशन वगैरे बघायचं आहे तर त्यावेळेला ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या नेहमी लेफ्ट साईडने आपल्याला रेजचं कन्सिडरेशन करणं गरजेचं असतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता बघा हे इन्सिडेंट रेज आहेत, लेफ्ट कडून आलेले आहेत, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आहेत. मग जे रेज प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतात तर ते रेज आफ्टर रिफ्लेक्शन एका कॉमन पॉइंट मधून पास होतात. जे रेज प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतात ते रेज आफ्टर रिफ्लेक्शन एका कॉमन पॉइंट मधून पास होतात आणि त्या कॉमन पॉइंटला काय नाव असतं आपलं? त्या कॉमन पॉइंटला नाव असतं प्रिन्सिपल फोकस. हे सगळे कुठून जाणार आहेत? प्रिन्सिपल फोकस मधून. ठीक आहे, फाईन. समजा आता हा स्फिअर जर मी कंटिन्यू केला अशा प्रकारे, ओके, हा स्फिअर झाला पूर्णपणे आणि या स्फिअरचा हा आपला मिरर म्हणजे एक भाग आहे. ठीक आहे, तर या स्फिअरचा सेंटर जर घेतला तर काहीसा तो सेंटर तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी मिळेल. ठीक आहे, हा सेंटर मिळेल या स्फिअरचा, या पूर्ण स्फिअरचा सेंटर. हा सेंटर या आपल्या मिररचा कोणता कॉन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करतो? सेंटर ऑफ कर्वेचर. जो कशाने दाखवतो आपण? सी ने दाखवतो. हा आपला सेंटर ऑफ कर्वेचर झाला. सीपी जे डिस्टन्स आहे तर ते सीपी डिस्टन्स म्हणजे काय झालं? तर सीपी डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. सीपी डिस्टन्स म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर आहे. ठीक आहे, सीपी डिस्टन्स काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आणि याच्या बरोबर मध्यभागी मिड पॉइंटला सीपीच्या निम्म्या अंतरावरती, म्हणजे हा इथं असेल समजा निम्मा अंतर, तर इथं असतो आपला फोकस. इथं काय असतो आपला? फोकस. म्हणजे हा जर माझा एफ पॉइंट असेल तर एफ पी माझं काय झालं? एफ पी काय झालं आपलं? एफ पी म्हणजे फोकल लेंथ झाली. फोकल लेंथ झाली. आता मला सांगा, मी इथं सीपी इज इक्वल टू आर लिहिलेलं आहे, एफ पी इज इक्वल टू एफ लिहिलेलं आहे. हे दोन्ही लिहिलेल्या गोष्टी बरोबर आहेत का नाहीत? तर ऑब्विसली या जेव्हा स्फिअरचा आम्ही विचार करतोय तर स्फिअरच्या संदर्भात सीपी ही त्या स्फिअरची रेडियस आहे आणि फोकस आणि पोल यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो? फोकल लेंथ म्हणतो. सो ही आपली फोकल लेंथ आहे. हे काय आहे? फोकल लेंथ आहे. हे काय? रेडियस ऑफ कर्वेचर आहे. ठीक आहे, पण ऍक्च्युली आम्हाला त्या सेन्स मध्ये नाही सांगायचं की ते बरोबर आहेत का नाहीत, तर कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनच्या टर्म्स मध्ये आम्हाला सांगायचं की त्या व्हॅल्यूज बरोबर आहेत की नाहीत. बघा आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनच्या संदर्भात आम्ही ज्या वेळेला सांगतोय या व्हॅल्यूज बरोबर आहेत की नाहीत, तर आम्हाला काय सांगता येईल? हा पोल आहे, पोलच्या उजव्या बाजूची सर्व डिस्टन्सेस पॉझिटिव्ह, पोलच्या डाव्या बाजूची डिस्टन्सेस निगेटिव्ह, पोलच्या वरची डिस्टन्सेस पॉझिटिव्ह, पोलच्या खालची डिस्टन्सेस निगेटिव्ह. मग पोलच्या लेफ्टला मेजर केलेली ही दोन्ही डिस्टन्सेस आहेत. मग कशी असायला पाहिजे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह घेणार आपण, बरोबर, निगेटिव्ह घेणार. सो ही दोन्हीच्या दोन्ही डिस्टन्सेस आपल्याला कशी मिळाली पाहिजेत? निगेटिव्ह, मायनस मिळाली पाहिजे, निगेटिव्ह असणार आहेत. सीपी आणि एफ पी दोन्ही कशी असणार आहेत? निगेटिव्ह असणार आहेत. ठीक आहे, आता आफ्टर रिफ्लेक्शन आपण ज्या वेळेला या पॅरलल रेजचा विचार करतो तर हे सगळे पॅरलल रेज आफ्टर रिफ्लेक्शन एका कॉमन पॉइंट मधून म्हणजे फोकस मधून पास झालेत असं आपल्याला दिसणार आहे. So all that rays appear to be passed from the focus. Fine. This is the first ray. This is second ray. This is third ray. And this is fourth ray. So these are four rays. After reflection, they will pass through the focus. After reflection कुठून पास होणार आहे? फोकस मधून पास होणार आहे. ठीक आहे, आफ्टर रिफ्लेक्शन. सो ऑल द blue rays are reflected rays and all the black rays are what? Excluding this one, principal axis.
द रे विच इज कमिंग अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस, त्याला फक्त सोडून, ऍक्च्युली तिथं आपण रे दाखवलेलंच नाहीये, पण जर त्याच्या अलॉंग येत असेल तर तो पण इन्सिडेंट रे. आणि इथं मात्र इन्सिडेंट रे जो आहे तर तो त्याच मार्गाने पुन्हा वापस जाणार आहे रिफ्लेक्शन झाल्यानंतर. ठीक आहे. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अलॉंग येणारा, समजा आपण इथं दाखवलंच, त्याची एक स्पेशल केस घेऊयात आपण. हा तुमचा इन्सिडेंट रे होता, तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा इथून आदळल्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने वापस येणार आहे, त्याच मार्गाने वापस येणार आहे. ठीक आहे. ही एक स्पेशल केस असेल तुमची प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अलॉंगचा रे जो आहे तो. आता हे बघा, इथं हे सगळेच्या सगळे जे पॅरल रेज होते ते आफ्टर रिफ्लेक्शन आपल्याला कुठून गेल्यासारखे वाटतात, फोकस मधून गेल्यासारखे दिसत आहेत. ही आपली फर्स्ट केस झाली. या केसमध्ये तुमचं रेडियस ऑफ कर्वेचर निगेटिव्ह असेल आणि फोकल लेंथ सुद्धा कशी असेल, निगेटिव्ह असेल. आणि ॲज यू नो दॅट द रिलेशनशिप इन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर, सो एफ इज इक्वल टू आर बाय टू हे रिलेशन आहे, जसं की आपल्याला माहित आहे. काय रिलेशन? एफ इज इक्वल टू आर बाय टू. एफ इज इक्वल टू आर बाय टू म्हणजे फोकल लेंथ ही लेंथ ही रेडियस ऑफ कर्वेचरच्या नेहमी निमपट असते, निमपट असते. ठीक आहे. फाईन, नो प्रॉब्लेम. सो ऑल द पॅरलल रेज which are coming from the left, all the parallel incident rays which are coming from the left appears to converge. What? Appears to converge at focus EF. All the parallel rays which are coming from left, all the parallel incident rays which are coming from left appears to converge at F, which is lying on the negative side of pole, which is lying on the negative side of pole, which is who is lying on the negative side? This F, which is lying on the negative side of P, okay, fine, no problem. So this is first case of reflection of light from concave mirror, now let's, if you are clear with the first case, that is nothing but reflection of light from the concave mirror, then the second case is very easy, convex mirror. ओके. आता कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये आपल्याला सिम्पली हा मिरर चेंज करायचा आहे, बाकीचं रेस वगैरे सगळे तेच असणार आहेत, फक्त त्यांचा रिफ्लेक्शन क्रायटेरिया जो आहे तो चेंज होईल थोडासा. बघूयात कशा प्रकारे चेंज होतोय. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्व्हेक्स मिरर, रिफ्लेक्शन फ्रॉम कॉन्व्हेक्स मिरर, रिफ्लेक्शन फ्रॉम कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. फाईन, नो प्रॉब्लेम. आता इथं आपल्याला कॉन्व्हेक्स मिरर घ्यावा लागेल. मग समजा हा आपला कॉन्व्हेक्स मिरर आपण इथे घेतला, ठीक आहे. हा मिरर आहे, हा कॉन्व्हेक्स केव्हा होणार आहे, तर ज्या वेळेला आम्ही काय करणार आहे, याच्यावरती इनर साइडने कोटिंग लावणार आहे. हे शायनिंग मटेरियलचं काय आहे, कोटिंग आहे. सो हे कोटिंग ज्या वेळेला आम्ही या मिरर वरती इनर साइडने लावतोय, त्यावेळेला त्याची आउटर साइड जी आहे, तर ती आउटर साइड आम्हाला रिफ्लेक्टिव्ह साइड मिळते. ठीक आहे. फाईन, नो प्रॉब्लेम. आणि त्यावेळेला हा आमचा मिरर कॉन्व्हेक्स मिरर म्हणून ऍक्ट होतोय. काय, कोणता मिरर म्हणून ऍक्ट होतोय? कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. फाईन, नो प्रॉब्लेम. मग आता बघा, याच्यावरती हा आमचा प्रिन्सिपल ऍक्सिस असेल, हा आमचा काय झाला, प्रिन्सिपल ऍक्सिस. आता एक गोष्ट क्लिअर आहे की बघा, हा इथं पोल आहे याचा P, नो प्रॉब्लेम. हिअर इज द पोल P. सगळी डिस्टन्सेस आपण पोल पासून मेजर करतोय. मला सांगा, याचा सेंटर ऑफ कर्वेचर कुठं असणार आहे? सेंटर ऑफ कर्वेचरचा आम्ही जेव्हा विचार करतोय, तर त्यावेळेला हा मिरर
ज्या स्फिअरचा भाग आहे तो स्फिअर आपल्याला पहिला कन्सिडर करावा लागेल, आणि हा मिरर ज्या स्फिअरचा भाग आहे तर तो स्फिअर आम्हाला काहीसा अशा प्रकारे मिळेल. ओके, हा स्फिअर झाला, ठीक, नो प्रॉब्लेम. या स्फिअरचा हा मिरर म्हणजे एक भाग आहे, तर या स्फिअरचाच सेंटर हा सी, या स्फिअरचाच जो सेंटर आहे सी, तो आमच्या या मिररचा सेंटर ऑफ कर्वेचर म्हणून ऍक्ट होईल. या मिररचा काय म्हणून ऍक्ट होतोय? सेंटर ऑफ कर्वेचर म्हणून ऍक्ट होतोय. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आणि आता या सीपी जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या बरोबर निम्म्या अंतरावरती, त्या डिस्टन्सच्या बरोबर निम्म्या अंतरावरती म्हणजे हा जो पॉइंट आहे हा आमचा कोणता पॉइंट असणार आहे? हा आमचा पॉइंट एफ असणार आहे. कोणता पॉइंट आहे हा? एफ पॉइंट असणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो हा आमचा पॉइंट एफ झाला, हरकत नाही. आता सेम त्या केसमध्ये जसं घेतलेलं आहे तसंच या केसमध्ये पण आपण घेतोय काही पॅरलल रेज विच आर कमिंग फ्रॉम द लेफ्ट. सम पॅरलल रेज विच आर कमिंग फ्रॉम द लेफ्ट ऑफ द मिरर. मग इथं समजा हे पॅरलल रेज घेतले आपण, हा माझा फर्स्ट पॅरलल रे, हा माझा सेकंड पॅरलल रे, दिस इज थर्ड पॅरलल रे, दिस इज फोर्थ पॅरलल रे. ठीक आहे, हे 4 पॅरलल रेज घेतले विच आर कमिंग फ्रॉम द लेफ्ट ऑफ द मिरर. समजा हे 5 आहेत, हा एक पॅरलल रे घेतला अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता जेव्हा यांचं रिफ्लेक्शन होणार आहे तर रिफ्लेक्शन झाल्यानंतर जसं की आपल्याला माहित आहे हे रेज कशा प्रकारे रिफ्लेक्ट होतात, तर रिफ्लेक्शन झाल्यानंतर बेसिक लॉ ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला सांगतो की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँड दे both means incident ray and reflected ray are always lying on the opposite side of the normal. नॉर्मलच्या नेहमी कोणत्या बाजूला असतात? अपोजिट साईडला असतात. त्यानुसार त्यांचं रिफ्लेक्शन होणार, बाकी काय नाही. ठीक आहे, फाईन. तर पहिला आपण ही स्पेशल केस बघूयात जी की प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अलॉंग एक इन्सिडेंट रे आलेला दाखवते. तर त्याचं जे रिफ्लेक्शन आहे अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिसच आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये होणार आहे. हे पहिलं झालं, ठीक. आता दुसरा समजा आपण काय केला, हा जो रे आहे याचं रिफ्लेक्शन आपण बघतोय. सो याचं रिफ्लेक्शन बघत असताना हा जो सरफेस आहे ना, सरफेस, या इथं छोटासा सरफेस जर आपण पाहिलं, याला बरोबर एक परपेंडिक्युलर लाईन जर तुम्ही ड्रॉ केली, समजा हा अशा प्रकारचा आहे तर याला परपेंडिक्युलर लाईन तुमची ही अशा प्रकारे येणार आहे, बरोबर. ही परपेंडिक्युलर लाईन झाली. या परपेंडिक्युलर लाईनने ह्या इन्सिडेंट रे बरोबर जेवढा अँगल केलेला आहे तेवढाच अँगल दुसऱ्या बाजूला करून एक रे जाणार आहे, आणि तो रे आपला कोणता असणार आहे? तो रे कोणता असणार आहे? तर तो रे म्हणजे आपला रिफ्लेक्टेड रे असणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. हा आमचा रिफ्लेक्टेड रे झाला, आणि आम्हाला इथं दाखवायचं झालं तर ही काय आहे? ही आमची नॉर्मल आहे. ही काय आहे? ही बरोबर इथं जो सरफेस आहे ऍक्च्युली आता इथला प्रत्येक पॉइंटला छोटा 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 सरफेस वेगवेगळा नॉर्मल देणार आहे. ही काय अशी एक प्लेन लाईन नाहीये, इथं काढले नॉर्मल, इथं काढले नॉर्मल, इथले सगळे एकसारख्याच ऍक्ट होतील अशा प्रकारचं नाहीये. इथं प्रत्येक पॉइंटला नॉर्मल वेगळी, इथे घेतला तर थोडीशी दिशा वेगळी असेल, याची 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 प्रत्येक पॉइंटची नॉर्मल जी आहे त्याची दिशा कशी असणार आहे? वेगवेगळ्या असणार आहे. ठीक आहे, फाईन. सो हे याचं रिफ्लेक्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट केस जर घेतली, समजा हे इथून होणारं रिफ्लेक्शन, मला एवढं माहिती आहे की आफ्टर रिफ्लेक्शन सगळेचे सगळे रिफ्लेक्टेड रेज एका कॉमन पॉइंट मध्ये आल्यासारखं वाटतं, तो पॉइंट आमचा फोकस असतो. म्हणजे आता ऍक्च्युली रिअल रेज जे आहे ते फोकस मधून जाऊ शकत नाहीयेत, कारण पुढे कसं जाणार हो? इकडे काय आहे? हे ओपॅक मीडियम आहे, म्हणजे नॉन ट्रान्सपरंट मीडियम आहे, तिथून पुढे जाऊ शकत नाहीत. आपल्याला फक्त भासतं की हे रेज जे डायव्हर्ज होत आहेत तर ते कुठून आलेत? तर फोकस वरून आलेले आहेत. म्हणून मी पहिलं फोकसला त्यांना ऍडजस्ट करून घेतोय. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. आणि आता याचं हे झाला रिफ्लेक्टेड रे, हरकत नाही. त्याच्यानंतर
इकडे पण मी त्याच वेने करून घेतोय. ओके ठीक. हा याचा रिफ्लेक्टेड रे आणि हा याचा रिफ्लेक्टेड रे. सो हे काय झाले, इन्सिडेंट रेज आणि त्यांचे रिफ्लेक्टेड रेज. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता जर आम्ही पाहिलं तर हे 1 2 3 4 5 हे 5 रिफ्लेक्टेड रेज आहेत. यातला एकही रिअल रे तुमच्या फोकसमधून जात नाहीये. फोकसमधून एकही रिअल रे जात नाही. ठीक आहे, या बाजूला जर पाहिलं तर एकही रिअल रे फोकसमधून जात नाही. सगळेच्या सगळे रेज फक्त भासतात की ते फोकसमधून आलेले. दे आर कॉन्व्हर्टेड ॲट द फोकस. इट appears ओनली बट दे आर नॉट एक्झॅक्टली कमिंग फ्रॉम द फोकस. ते कुठून आलेले, त्या मिरर वरूनच बाहेर पडलेले. मागे त्यावेळेला ज्या वेळेला त्यांना आपण आभासी थोडंसं वाढवतो तर त्यावेळेला ते एका फोकसमध्येच एकत्र येणार आहेत. ठीक, नो प्रॉब्लेम. त्याच्यामुळं ह्या अशा प्रकारच्या ज्या डॉटेड लाईन असतात त्यांच्यापासून ज्या काही इमेजेस तयार होतात त्या नेहमी व्हर्च्युअल इमेजेस असतात. आणि इकडं रिअल रे पासून ज्या काही इमेजेस तयार झालेल्या त्या कशा असतात, नेहमी ते इमेजेस कशा असतात तर त्या रिअल इमेजेस असतात. ठीक आहे, फाईन. मग बघा आता इथं तर हे सीपी डिस्टन्स काय आहे, सीपी डिस्टन्स काय आहे तुमचं, सीपी हे डिस्टन्स काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आणि एफ पी डिस्टन्स काय आहे, एफ पी डिस्टन्स हे तुमचं काय फोकल लेंथ आहे. ठीक, नो प्रॉब्लेम. मग आता आर पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, कोण, सीपी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पोलच्या उजव्या साईडला म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो आपला. ठीक आहे, तर हे पॉझिटिव्हच असणार आहे. हे डिस्टन्स कसं असणार आहे, पॉझिटिव्हच आहे. आणि एफ पी हे सुद्धा कसं आहे, पोलच्या उजव्या साईडला आहे, हे सुद्धा डिस्टन्स पॉझिटिव्हच असणार आहे. म्हणजे आम्हाला तिथं ज्या गोष्टी मिळालेल्या होत्या त्या फक्त निगेटिव्ह मिळालेल्या होत्या आणि इथं या केसमध्ये ज्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत तर त्या कशा मिळालेल्या आहेत, पॉझिटिव्ह मिळालेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये आम्हाला फक्त जे काही रिफ्लेक्शन झालेलं आहे तर ते रिफ्लेक्शन इट ऑल दॅट इन्सिडेंट रेज, इथं जसं आम्ही म्हटलेलं आहे ऑल द पॅरलल इन्सिडेंट रेज, ऑल द पॅरलल इन्सिडेंट रेज विच आर कमिंग फ्रॉम अ लेफ्ट. म्हणजे थोडक्यात आपल्याला आणखी एक शब्द याच्यामध्ये टाकला तर बरं होईल. तर ऑल द इन्सिडेंट रेज विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असणे. ऑल द incident rays which are parallel to the principal axis coming from the left appears to converge at F. All the incident rays which are parallel to the principal axis coming from the left of the mirror appears to be converge at F. Appears to be converge at F. Okay, which is lying on the, तिथे काय येईल आता, पॉझिटिव्ह साइड, विच इज लाइंग ऑन द पॉझिटिव्ह साइड. एफ कुठे आहे आपला, पॉझिटिव्ह साइडला आहे ना, विच इज लाइंग ऑन द पॉझिटिव्ह साइड ऑफ द मिरर. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. हे तुमचे झाले दोन कॉन्सेप्ट, म्हणजे कोणते, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्केव्ह मिरर आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कॉन्व्हेक्स मिरर. आता याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे तर ते म्हणजे मिरर फॉर्म्युला, जो रिलेशन देतो फक्त आपल्याला यू व्ही आणि एफ मधलं. समजा तुमचा यू जो आहे हे मी रफ करतो पलीकडचं. मिरर फॉर्म्युला म्हणतोय आपण त्याला, मिरर फॉर्म्युला म्हणजे थोडक्यात रिलेशनशिप इन बिटवीन यू व्ही अँड एफ. लेट इथं यू जो आहे, यू म्हणजे तुमचं ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स किंवा डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर, ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम मिरर. मिरर म्हणजेच कुठून, फ्रॉम पोल. व्ही, व्ही म्हणजे काय आहे, इमेज डिस्टन्स, इमेज डिस्टन्स फ्रॉम मिरर म्हणजेच फ्रॉम पोल. आणि एफ इज नथिंग बट फोकल लेंथ. एफ काय आहे, फोकल लेंथ. आणि फोकल लेंथच्या संदर्भातलं वेल नोन रिलेशन जसं की आपल्याला माहिती आहे, एफ इज इक्वल टू आर बाय 2. फाईन, नो प्रॉब्लेम. आता इथं
फॉर्म्युला जो येईल ह्यांच्यामधल्या रिलेशनचा तर तो मिळेल आपल्याला 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. ठीक आहे, फाईन. हा आपला फॉर्म्युला असेल, मिरर फॉर्म्युला असं आपण त्याला म्हणतो. आता मी तुम्हाला अगदी सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u हा फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक वेळेला चेंज करावा लागला असता. ऑब्जेक्ट कोणत्या बाजूला ठेवला, या बाजूला ठेवला, त्या बाजूला ठेवला, वरती ठेवला, खाली ठेवला, याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युला प्रत्येक वेळेला चेंज करावा लागला असता. अँड टू अवॉइड दॅट इनकन्व्हिनियन्सी आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन पाहिले. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपल्याला तेच सांगतात की तुम्ही फॉर्म्युला चेंज नका करू, फॉर्म्युला तोच ठेवा, फक्त तुम्ही ऑब्जेक्ट कोणत्या बाजूला ठेवताय, त्याची इमेज कोणत्या बाजूला मिळते, तिथून पोल कोणत्या साईडला आहे किंवा पोल पासून ते डिस्टन्सेस कोणत्या बाजूला आहेत, या गोष्टी कन्सिडर करा. आणि मग तुमची जी डिस्टन्सेस आहेत ती पॉझिटिव्ह असतील का निगेटिव्ह असतील हे बघा आणि त्या व्हॅल्यू फक्त या फॉर्म्युल्यामध्ये टाका, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. सो हा फॉर्म्युला व्यवस्थित ठेवा. कोणता फॉर्म्युला आहे? 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. ओके, फाईन, थँक्यू.